धन्यवाद. खुजारे संघाचे दोन्ही फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवून द्यायचे आहेत. तसेच खुजारी संघ आणि कोंडे पंचतन संघाच्या संघ कर्णधारांनी एक नोंद घ्यायची आहे की आपला राखीव खेळाडू इथे आमच्यापर्यंत पोहोचलाय नाही, तर राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे लवकरात लवकर. खुजारे संघ आणि कोंडे पंचतन संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपला राखीव खेळाडू लवकरात लवकर इकडे पाठवून द्यायचा आहे. पंच थोडासा सामना थांबवायचा आहे. आमच्यापर्यंत खेळाडूंचा अपडेट पोहोचलेला नाहीये. ओके डन. पंच स्टार्ट इट. चला सामन्याला सुरुवात होते. कोंडे पंचतन विरुद्ध खुजारे. आणि विश्वास आणि अक्षय यांची जोडी यावेळी फलंदाजीसाठी मैदानात. कोंडे पंचतन कडून सूरज पहिलं षटक हाताळतोय. पहिलं षटक सूरज याच्या माध्यमातून पहिला चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. विश्वास याने आतापर्यंत 4 सामने झाले. या 4 सामन्यामध्ये 3 सामन्यामध्ये 30-40च्या सरास 3 षटकामध्ये 30-40 धावा गोळा केल्या गेल्या होत्या. चौथा जो सामना झाला होता खामगाव विरुद्ध सकलप, हा एक लो स्कोरिंग सामना झाला होता. आता हा 5वा सामना पहिल्या फेरीचा पाहूया. या सामन्यामध्ये किती धावा होत आहेत. ग्राउंडचा मैदानाचा जर अंदाज बांधला गेला तर 30-40 धावा या मैदानामध्ये होत आहेत. सूरज दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू मार्गस्थ करतो. यावेळी पुढे येऊन स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते कोंडे पंचतन संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. हॅलो, संतोष कातलकर निगडी देवलवाडी अध्यक्ष यांनी स्टेजवर यायचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मानस केला होता मोठा फटका मारण्याचा, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झालेला नाही. एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळालंय ते विश्वासानी. अक्षय याला या 1 धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावतोय. धाव संख्या झालेली आहे ती 3 आणि आता स्ट्राईकला फलंदाज आहे तो अक्षय. वैयक्तिक 2 चेंडू मध्ये 1 धाव बनवले ते अक्षय याने. यावेळी स्टेप आउट करून पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा यावेळी काहीसा संपर्क तुटतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत. 5 चेंडू मध्ये 3 धावा गोळा करण्यामध्ये यश मिळालंय ते खुजारे संघाच्या दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा चांगलं असं षटक मार्गस्थ होते कोंडे पंचतन संघाकडून अक्षय याच्या माध्यमातून. माफ करा, सूरज गोलंदाज आहे. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू सूरज याचा. यावेळी पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. चांगलं असं षटक सूरज याच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात सूरज याने. कंजूसी दाखवले यावेळी.
धन्यवाद धन्यवाद डीजे. आणि आता सूरज याच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं गेलं होतं, 3 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसरं षटक घेऊन येतोय. दुसऱ्या षटकासाठी 5 रन केले ते अक्षय खेडेकर. याला पाहूया, सूरजच्या पावलावर पाऊल ठेवून हा देखील गोलंदाज गोलंदाजी करतोय का? चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. चांगला सटीक टप्पा टाकला होता त्या ठिकाणी. अवांतर घोषित धाव आहे. पंच आमच्याकडे एका घोषित धावेची घोषणा करतायत. या घोषित धावेच्या मदतीने धावसंख्या होते ती 4. नक्कीच हा देखील गोलंदाज आपल्याला कुठेतरी सूरज याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय, कारण अचूक टप्पा टाकला होता. पहिला चेंडू दिशा सापडले. चांगली लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी करतोय. एका रेषेमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत आपल्याला कोंडे पंचेत्यांचे दोन्ही गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ होतोय. हा यावेळी स्टेप आउट केलाय अक्षय याने, परंतु काहीसा संपर्क तुटतोय. बॉलवर परफेक्ट त्याची नजर होत नाहीये. यावेळी जर पाहायला गेलं तर अक्षय आणि विश्वास यांच्या माध्यमातून मोठे फटके मारण्याचा मानस होतोय, परंतु कनेक्शन तेवढं होत नाही. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गुडलेनचा हा चेंडू अतिरिक्त बाउन्स होतोय चेंडू आणि थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. अक्षय आतापर्यंत जर अक्षयाच्या माध्यमातून पाहायला गेलं तर 6 चेंडू खेळला आणि 6 चेंडू मध्ये केवळ 1 धाव त्याने खेळला. हा एक 7वा चेंडू देखील त्याने बीट केलाय. खराब अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती खुजारे संघाकडून. कुठेतरी खुजारे संघाला हे अपेक्षित नव्हतं, अनपेक्षित घडतंय मैदानामध्ये खुजारे संघासाठी. गोलंदाज यावेळी अग्रेसर. पुन्हा एकदा गती कमी केले, त्याचा फायदा घेतला आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होतोय. खूपच चांगला असा आजच्या या पूर्ण दिवसामधला हा उत्कृष्ट असा झेल पाहायला मिळाला तो क्षेत्ररक्षकाकडून कोंडे पंचेत्यांच्या. आशिष धन्यवाद धन्यवाद डीजे. कुठेतरी वाटलं होतं की आशिष यावेळी चेंडू पर्यंत पोहोचतोय की नाही. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या आशिष याचं. झेल हाफ चान्स होता पण त्याला फुल चान्स मध्ये त्याने कन्वर्ट केलाय. आणि आता नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानावर, तो म्हणजे शुभम. खुजारे संघाकडून शुभम. अक्षय याच्याकडून खराब फलंदाजीचं प्रदर्शन घडलं होतं. यावेळी काहीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते ती आपल्याला गोलंदाजाकडून. आणि पंच दंडित करतायत एक अवांतर धावेमध्ये. वाईट चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ. गती कमी केली होती. यावेळी चेंडू चालला सीमारेखा पार चौकार. स्क्रीन इकडे येईल का? दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती खुजारे संघाची 9. सूरज याने चांगलासा षटक हाताळलं होतं आणि त्याला साजेसं म्हणावं लागेल. हे देखील दुसरं षटक हाताळलं गेलं ते. आणि आता डेट ओव्हरचं षटक टाकतोय तो प्रसाद. कोंडे पंचेतन संघाकडून प्रसाद. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय प्रसाद. जर पाहायला गेलं तर यावेळी अग्रेसर भूमिका घेतोय तो कोंडे पंचेतन संघ. सूरज देखील चांगली क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजावट करतोय. आता स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो शुभम आणि अक्षय. शुभम आणि अक्षय यांची जोडी मैदानात आहे, उपलब्ध आहे खुजारे संघासाठी. विश्वास दाखवावा लागेल यावेळी.
खुजारे संघाला आणि कुठेतरी मोठ्या धावांचं आव्हान ठेवावं लागेल ते कोंडे पंचतन संघासमोर, कारण कोंडे पंचतन संघाकडे देखील क्वालिटी फलंदाज आहेत तसे. पाहूया प्रसाद मार्गस्थ होतोय यावेळी. शुभम हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खोलात चेंडू होता, स्ट्रेट डाइव्ह केला, त्या ठिकाणी सूरज होते. चांगलंच क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते कोंडे पंचतन संघाकडून. आतापर्यंत थ्रोची फेकी केली होती, गचाळाचे थोडंसं कव्हर म्हणावं लागेल ते कोंडे पंचतन संघाकडून. परंतु जर ऍव्हरेज पाहिलं गेलं तर कोंडे पंचतन संघाकडून चांगले असे फलंदाजी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय, साजेसे क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले ते कोंडे पंचतन संघाकडून. धाव संख्या झाली आहे ती 12. पहिला चेंडू फेकला गेला तिसऱ्या षटकाचा. यावेळी काहीसा अक्षय देखील मैदानात प्रसाद याला काहीशी टिप्स देतोय, कशा पद्धतीने गोलंदाजी त्याने केली त्याच प्रात्यक्षिक घडवतोय का प्रसाद. यावेळी मार्गस्थ होतोय. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता शुभम याचा, परंतु बीट होतोय शुभम. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती प्रसाद याची. दोन्ही गोलंदाजांना साजेशी गोलंदाजी करतोय तो प्रसाद कोंडे पंचतन संघाकडून. 2 चेंडू फेकले गेले. पुन्हा एकदा प्रसाद हा स्टेप आउट केला होता, इनसाइड कडा घेतोय चेंडू आणि त्या ठिकाणी एक डिक्लेअर धाव आहे. डिक्लेअर धावेमध्ये घोषांतर करतायत पंच आमच्याकडे. या ठिकाणी यजमान संघ श्री कृष्ण मुरारी निगडी गोवळवाडी संघाचे जेवढे खेळाडू मैदानात कुठे असतील तर त्यांनी इकडे मंचाकडे संपर्क साधायचा आहे. सर्व खेळाडूंसाठी ही सूचना असेल. चला आणि मैदानाकडे वळूया. यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. हॅलो हॅलो, सन्माननीय दीपक सावंत साहेब इथे आले तरी आमच्या श्रीकृष्ण क्रिकेट संघातर्फे आणि निगडी गोलवाडी संघ गावातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो. तसेच महेश म्हात्रे साहेब इथे आले आहेत तरी त्यांचे सुद्धा स्वागत आम्ही करतो. चांगली अशी गोलंदाजी बॅकफुटला ढकलून दिलं शुभमला. अचूक टप्पा, गुड लेनचा चेंडू. मागापासून 2 चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी बॅकफुटला ढकललंय ते फलंदाजाला शुभम याला. प्रसाद याने हवी होतोय प्रसाद यावेळी. पाहूया शुभम कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. यावेळी कवचच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय चेंडूला. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा मानस, दुसरा धाव घेण्याचा मानस देखील या ठिकाणी पूर्ण होतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, हा देखील प्रयत्न सफल होतोय. 3 धावा जात आहेत खुजारे संघाच्या खात्यामध्ये. एक धावी शॉट निघाले इथे. हॅलो, आमच्या विनंतीस मान देऊन आमचे लाडके दीपक सावंत साहेब हे समाजसेवक असे उत्कृष्ट एक नेता म्हणून आम्हाला लाभलेले आहेत. काशीनगरमध्ये त्यांचे सर्व गोष्टीमध्ये सहकार्य आहे आणि कामं, कुणाला कोणती कामं, बिल्डिंगची कामं असतील तर त्यांनी सुद्धा ते स्वखर्चाने करून दिलेले आहेत. असे आमचे लाडके नेते श्री दीपकजी सावंत यांचा आमच्या गावातर्फे छोटासा सत्कार करण्यात येत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. मी नवतरुणांना विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आहे. महेश म्हात्रे सर साहेबांनी सुद्धा यांचा सत्कार करा.
तसेच महेश म्हात्रे साहेबांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. महेश धुमाल यांनी पुढे यायचंय. आकाश माडिक, महेश धुमाल. संतोष कातलकर यांचा सुद्धा सत्कार मी महेश जुमालांना विनंती करू त्यांनी करून घ्यायचं. यानंतर होणारा सामना नवीवाडी विरुद्ध वावळे 75. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन की आपण इथे टॉस का बॉस इथे यायचं आहे. मी दीपक साहेबांना विनंती करतो की 2 शब्द मार्गदर्शन आम्हाला आमच्या संघासाठी. श्रीकृष्ण चषक 2025 कृष्ण मुरारी क्रिकेट संघ गवळवाडी निगडी. आज मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो. खरं तर साहेब बऱ्याच दिवसापासून हे लोक आपल्याशी जुळलेले आहेत. परेश काशीनगर मध्येच राहत होता, आता तो मीरा रोड वासी झालेला आहे, परंतु त्याचं सर्व कुटुंब जे आहे ते काशीनगर मध्येच राहतात आणि हे सर्वजण आपल्या बरोबर आहेत. आणि आतापर्यंत जशी साथ दिली ती येणाऱ्या काळातही आपली साथ आम्हाला आवश्यक आहे. तुमच्या माहितीसाठी सांगून टाकतो, कारण की आता वेळ खूप कमी आहे आणि महत्वाचंच बोललं पाहिजे. खरं तर तुमच्या मॅचेस चालू आहेत, पण आमची मॅच आता जवळ आलेली आहे, जिची आम्ही मागील 8 वर्षापासून जी 2022लाच व्हायला पाहिजे होती ती आता आलेली आहे. आणि त्यासाठी तुमचे सर्वांचे आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहेत. नक्कीच तुम्ही आशीर्वाद द्याल अशी मला अपेक्षा आहे. खरं तर आपण सर्व श्रीकृष्ण भगवानाचे वंशज आहात आणि श्रीकृष्ण भगवानच आमच्या बरोबर असल्यासारखं आम्हाला वाटतं. तर नक्कीच तुम्ही आमच्या बरोबर राहाल तर आमचा विजय कोणी रोखू शकत नाही असं मला म्हणजे खात्री आहे. कालच आमचा दोघांचा इंटरव्ह्यू झालेला आहे. इंटरव्ह्यू म्हणजे आम्ही इच्छुक उमेदवार म्हणून फॉर्म भरले होते. तर पार्टीची एक प्रक्रिया असते आणि 100% पार्टी आम्हाला नक्कीच निश्चित करेल प्रभाग 10 मधून. आपण आपली संपूर्ण ताकद आम्हाला द्यावी अशी मी आपला हात जोडून विनंती करतो. आम्ही दोघच नाही तर आम्ही 4 लोक असणार आहेत, तर 4ही लोकांना आपले आशीर्वाद लाभावेत अशी विनंती करतो. कल्पेश पण माझ्यावर जुळलेला आहे, त्याला पण एक मोठी जिम्मेदारी त्या ठिकाणी आहे आणि तो एकदम मनानं जुळलेला आहे. कुठली मीटिंग असेल तो हजर राहतो. असंच आपल्या सर्वांचं प्रेम राहो. आपण सर्वांनी जर थोडा थोडा हातभार लावला तर नक्कीच आम्हाला यश मिळेल आणि ते मिळो. यापुढेही आपलं प्रेम असंच राहो. आपलं कुठलंही काम असू द्या, जसं परेशने सांगितलं, नक्की आपण घेऊन या, आम्ही ते करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यातून काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. बिल्डिंगचं कन्व्हेन्सचं काम असेल, 7/12चा विषय असेल, नेहमीच आमचे आमदार साहेब त्या ठिकाणी शिबिर लावत असतात आणि त्याच्या माध्यमातून अनेक लोकांची कामं त्या ठिकाणी झालेली आहेत. पाण्याचा विषय असेल किंवा कुठलाही महत्वाचा विषय असेल किंवा कुणाचा आता KYCचा आम्ही कंटिन्यू शिबिर राबवलो त्या ठिकाणी. KYC असेल, डोमिसाईल्स असतील, आधार कार्डचा विषय असेल, शाळेच्या कुणाचा ऍडमिशनचा विषय असेल, मेडिकलचा विषय असेल. मेडिकलच्या बाबतीत तर आम्ही दोघं होतो, तुम्हाला माहितीच आहे. आपण याला होतो आपल्या ओकाडला. तर असे कुठलेही विषय असतील तर आपण घेऊन या, आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि जास्त न बोलता आपल्या सर्व संघांना शुभेच्छा देतो. आजची स्पर्धा आपली म्हणजे व्यवस्थित पार पाडो असे श्रीकृष्ण भगवानाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हॅलो, मी विनंती करेन महेश म्हात्रे साहेबांना यांना 2 शब्द बोलण्यासाठी. सर्वांना नमस्कार. श्री कृष्ण मुरारी क्रिकेट संघ आयोजित श्रीकृष्ण चषक 2025 या ठिकाणी आपण जो आम्हाला बोलवलात त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि
जेवढे पण संघाने इथे भाग घेतलेला आहे त्या सर्व संघांचा शुभेच्छा. आणि तुमचं जे काही काम असेल तुम्ही आमच्याशी संपर्क करा, आम्ही ते नक्की पूर्ण करू आणि आम्हाला सहकार्य करा येणाऱ्या निवडणुकीमध्ये. एवढीच आपल्याला सर्वांना विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीकृष्ण. तसेच एक आम्ही आमचा गावचे समाजसेवक रुपेशजी माडिक यांचा सत्कार राखून ठेवला होता, तर आम्ही दीपक साहेबांना विनंती करतो की त्यांचा सत्कार तुम्ही करायचा आहे. रुपेशजी माडिक. आम्हाला या स्पर्धेसाठी 2 नंबर दिलेले असे आमचे लाडके दीपकजी सावंत हे रुपेश माडिक यांचा सत्कार करतील. श्रीकृष्ण मुरारी क्रिकेट संघ गौलवाडी हे क्रिकेट सामने ठेवण्याचा आमचं तात्पर्य आहे की आमच्या गावी निगडी गौलवाडीमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. त्यासाठी आम्ही लोकांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी मी साहेबांना आणि महेश म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आमच्या ह्या कार्यक्रमात आल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि आमच्या होणाऱ्या मंदिरासाठी पुढील आम्ही तुमच्याकडे पुन्हा येणार आहात, तरी त्यासाठी आम्हाला काही सेवा लावेल अशी विनंती करतो. धन्यवाद. मान्यवरांचे या ठिकाणी आभार. आपण केलेली मदत ही नक्कीच या ग्रामस्थांच्या स्मरणात राहील.